1 मे पासून बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा. भांडी संच आता एका दिवसात मिळणार. हो बांधकाम कामगारांनो, हे अत्यंत खरं आहे आणि बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. 1 मे पासून ज्या ज्या बांधकाम कामगारांना भांडी संच मिळालेला नव्हता अशा बांधकाम कामगारांना एका दिवसाच्या कालावधीमध्ये भांडी संच मिळणार आहे. आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काय अपडेट दिलेली आहे आपण ते व्यवस्थित जाणून घेऊया. दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंची मदत व्हावी या उद्देशाने गृह उपयोगी भांड्यांचा वस्तुसंच अत्यंत महत्वाची योजना या ठिकाणी चालू होणार आहे आणि अधिक वेगवानाने 1 मे 2026 पासून पात्र कामगारांना अर्जाची पडताळणी केल्यानंतर केवळ 24 तासांच्या आत म्हणजेच एका दिवसात भांडी संचाचं वितरण करण्यात येणार आहे. आणि ज्या ज्या बांधकाम कामगारांना भांडी संच मिळालेला नाही अशा बांधकाम कामगारांना फक्त आणि फक्त 24 तासांच्या आत म्हणजेच एका दिवसात हा संच मिळणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, अपात्रता आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असेल हे संपूर्ण आपण आता व्यवस्थित जाणून घेऊया. बांधकाम कामगार भांडी संच योजनेसाठी पात्रता काय असेल सर्वप्रथम ते जाणून घेऊया. आता या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कामगाराने खालील 5 प्रमुख अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर बांधकाम कामगार खालील 5 अटींमध्ये बसत नसेल तर तो योजनेसाठी अपात्र ग्राह्य धरला जाईल. नोंदणीकृत कामगार असायला पाहिजे, म्हणजेच अर्जदार कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अधिकृत नोंदणीकृत असावा. त्यानंतर त्याचं सदस्यत्व जे आहे ते सक्रिय असावं, म्हणजेच कामगाराचे नोंदणी कार्ड जे तुमचं आयडेंटिटी कार्ड आहे हे वैध असावं आणि त्याचं नूतनीकरण हे चालू असायला पाहिजे. जर नूतनीकरण संपलेलं असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर पुढील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कामाचा दाखला लागणार आहे. अर्जदाराने गेल्या 12 महिन्यात कमीत कमी 90 दिवस बांधकाम मजूर म्हणून काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र लागणार आहे. काही ठिकाणी हे प्रमाणपत्र नसले तरी चालून घेतले जात आहे. आता वयोमर्यादा कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावं असं आपल्याला मंडळाने सांगितलेलं आहे. आणि नूतन लाभ ज्या कामगारांनी गेल्या 3 ते 5 वर्षात मंडळांच्या नियमानुसार यापूर्वी भांडी संचाचा लाभ घेतलेला नाही असेच कामगार योजनेसाठी पात्र राहणार आहेत. आता आपण या तर जाणून घेतले पात्रता, आता जाणून घेऊया अपात्रता, कागदपत्र आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून घ्या आणि मराठमोळे चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर वळूया आपल्या पुढील महत्वाच्या मुद्द्याकडे जो आहे बांधकाम कामगार भांडी संच योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामध्ये वैध नोंदणीचं प्रमाणपत्र, मग तुमच्याकडे लाल कलरचं पुस्तक असो किंवा स्मार्ट कार्ड असो. जुन्या कामगारांकडे पुस्तक आहे त्यांनी लवकरात लवकर स्मार्ट काढून घ्यायचं आहे. मंडळाने दिलेले ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी आजच जिल्हा किंवा तालुका कामगार मंडळाला भेट द्यायची आहे आणि आपलं स्मार्ट कार्ड तिथून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे. कामगाराचे स्वतःचे आधार कार्ड जे मोबाईल क्रमांकाशी लिंक आहे असं बांधकाम कामगाराला आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर पुढील कागदपत्र म्हणजे बँक पासबुक लागणार आहे. बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुम्हाला पडताळणीसाठी लागणार आहे आणि ओरिजिनल पासबुक देखील लागणार आहे. त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे, जे की ग्रामसेवक, मुख्य अधिकारी किंवा नोंदणीकृत इंजिनियर किंवा ठेकेदार यांनी दिलेला दाखला पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. किमान 2 नवीन प्रकारची म्हणजे सध्याचे तुम्ही जसे दिसता ते दिसणारे फोटो 2 रंगीत फोटो लागतील आणि हे जे बँक पासबुक आहे हे स्वतः बांधकाम कामगाराचं लागणार आहे. आता त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे योजनेसाठी अपात्र कोण असेल. खाली दिलेले 5 प्रकारचे बांधकाम कामगार योजनेसाठी अपात्र असतील. यामध्ये पहिला आहे मुदत संपलेले ओळखपत्र. जर तुमच्या कामगार कार्डचे नूतनीकरण झालेले नसेल तर तुम्ही अपात्र ठराल, त्यामुळे लवकरात लवकर नूतनीकरण घ्या. त्यानंतर चुकीची माहिती किंवा कागदपत्रे, बनावट कामाचा दाखला किंवा खोटी माहिती दिल्यास कामगार कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल आणि त्याचं कामगार कार्ड देखील जप्त करून घेतलं जाईल. त्यानंतर दुबार लाभ म्हणजे जर तुम्ही यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असेल आणि त्याच विहित कालावधीत पूर्ण झाला नसेल म्हणजे तुम्ही पुन्हा परत लाभ घ्यायचा प्रयत्न करताय तर तुम्ही योजनेसाठी अपात्र आहात. त्यानंतर अपूर्ण अर्जात आधार क्रमांक, बँकेचा तपशील किंवा स्वाक्षरी नसल्यास अर्ज बाद केला जाईल. आता तुम्हाला प्रश्न असेल की आम्हाला भांडी योजनेचा फॉर्म भरायचा आहे, मग बँकेचा तपशील काय या ठिकाणी गरजेचा आहे. जर तुम्हाला ज्या दिवशी भांडी मिळायची त्या दिवशी जर भांडी मिळाली नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये भांड्याची जेवढी रक्कम आहे तेवढी पाठवली जाईल आणि
आणि तुम्हाला योजनेचा लाभ दिलाय असं ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर अकार्यक्षम नोंदणी. जर कामगाराने मंडळाचे वार्षिक वर्गणी शुल्क भरले नसेल तर तो लाभापासून वंचित राहील. म्हणजेच तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे बांधकाम कामगार मंडळाच्या कार्डचं, जे की तुम्हाला ₹1 भरून 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन दिलं जातं. ते तुम्ही संपलेलं असेल, घेतलेलं नसेल तर लवकरात लवकर घ्यायचं आहे, जे की तुम्हाला ऑटोमॅटिक कामगार कार्ड रिन्युअल केल्यानंतर घ्यावं लागतं. आता अर्ज प्रक्रिया आणि खर्चाची ठिकाणी जाणून घेऊया. कामगार आपला अर्ज खालील ठिकाणी जाऊन भरू शकतात, ज्यामध्ये जिल्हा व तालुका केंद्रांना प्राधान्य दिले जाईल. बांधकाम कामगार तालुका सुधार केंद्र. तालुक्याच्या ठिकाणी असलेले या केंद्रावर जलद प्रक्रियेची सुविधा उपलब्ध असते किंवा तेथील अधिकारी तुम्हाला सविस्तर पद्धतीने फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती देतील. त्यानंतर बांधकाम कामगार जिल्हा सुधार केंद्र. जिल्हा स्तरावरील मुख्य कार्यालयात जाऊन थेट अर्ज सादर करता येईल आणि जर तेथे फॉर्म भरून घेतला नाही तर फॉर्म कोठे भरता येईल याबद्दलची माहिती तेथील अधिकारी देतील. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC किंवा सेतू कार्यालय. गावातील किंवा शहरातील अधिकृत महाई सेवा केंद्रावर हा अर्ज भरू शकता. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरून स्वतः अर्ज करण्याची तुम्हाला येथे ऑप्शन दिला जातो, तुम्ही तेथे करू शकता. कामगार उपायुक्त कार्यालय. संबंधित क्षेत्रातील कामगार विभागाच्या कार्यालयात ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराचं मंडळ आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला फॉर्म भरून घेतला जाऊ शकतो. आता पुढील महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फॉर्म भरण्यासाठी येणारा अंदाजित खर्च. एक बांधकाम कामगार भांडी संचाचा फॉर्म भरण्यासाठी किती खर्च येऊ शकतो हे जाणून घेऊया. योजनेचा फॉर्म भरताना कामगारांना आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी खालील प्रमाणे दर कामगार मंडळाने निश्चित केलेला आहे. आता कामगार मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया, जर आधार सेतू कार्यालयामध्ये किंवा CSC केंद्रावर फॉर्म भरला तर सहसा तुम्हाला खर्च किती येईल. जर तुम्ही आधार सेतू किंवा खासगी नेट कॅफे मध्ये फॉर्म भरला तर तुमच्याकडून ऑनलाईन प्रोसेसिंग आणि स्कॅनिंग साठी अंदाजे 50 ते 100 रुपये शुल्क घेतले जाऊ शकते. हे केंद्रानुसार बदलू शकते. म्हणजे जर तुम्ही सिटी मध्ये असाल तर त्या ठिकाणी 500 रुपयापर्यंत घेतला जाऊ शकतो. गावाकडे असाल तर 100 ते 150 रुपयापर्यंत या ठिकाणी फीस घेतली जाऊ शकते. त्यानंतर तालुका व जिल्हा सुधार केंद्र. जर कामगारने स्वतः भेट बांधकाम कामगार तालुका किंवा जिल्हा सुधार केंद्रात जाऊन अर्ज केला तर तिथे अर्जाची शुल्क म्हणून फक्त 10 रुपये आकारले जातील आणि कामगारांनी शक्य त्या केंद्राची लाभ घ्यावा, जेणेकरून पैशांची बचत होणार आहे. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी फॉर्म भरून घेतला जात नाही. ते तुम्हाला बाहेरून आधार सेतू कार्यालय किंवा सायबर कॅफे मधून फॉर्म भरण्यास सांगतील. तरी एकदा त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती जाणून घ्या. आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला भांडी किती दिवसात मिळतील, लाभ किती दिवसात मिळणार याबद्दलची प्रोसेस काय असेल ते जाणून घेऊया. जर बांधकाम कामगार पूर्णपणे पात्र असेल, त्याच्याकडे सर्व मूळ कागदपत्रे उपलब्ध असतील आणि त्याने फॉर्म मध्ये कोणतीही चूक न करता तो योग्यरित्या भरला असेल तर ही योजना आता गतिमान करण्यात आलेली आहे. कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी म्हणजेच कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यापासून लवकरात लवकर म्हणजे 24 तासांच्या आत एका दिवसात संबंधित कामगाराला भांडी संच प्राप्त करून दिला जाईल. जर गर्दी असेल तर 2 दिवस लागतील, अजून गर्दी असेल तर 3 दिवस लागतील. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये फॉर्म भरल्यानंतर लगेच लाभ दिला जाईल. प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवलेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा एजंट, बंड्या, टपुरी कुणीही मध्यस्थ न घेता 100% कामगारांनी फॉर्म भरायचा आहे आणि स्वतःनीच लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर कामगारांसाठी जिल्हा व तालुका सुधार केंद्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे. बांधकाम कामगाराने भांडी योजनेसाठी ज्यावेळी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्यावेळी त्याला कागदपत्रांच्या मूळ प्रतीच्या पडताळणीसाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी एक विशिष्ट तारीख दिली जाईल. त्या तारखेला बांधकाम कामगाराला स्वतः जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्राला जाऊन आपल्या कागदपत्रांची त्या ठिकाणी उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पडताळणी होताच तुमचा अर्ज तात्काळ पुढे पाठवला जाईल, तो त्वरित ऍक्सेप्ट केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ भांडी संच पूर्ण करून दिला जाईल. जर तुम्ही त्या दिवशी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गेले नाही तर तुमचा फॉर्म बाद करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने जायचं आहे आणि जर शक्य झालं नाही तर ज्या दिवसाची तारीख आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तारीख चेंज करण्याचं ऑप्शन मिळतं. आता तारीख कशी चेंज करायची यावरती जर व्हिडिओ लागत असाल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवला जाईल.